शहरातील वाहतूक कोंडी आणि जो काय व्यापार विक्रेते आहेत, म्हणजे फळ विक्रेते असतील, भाजी विक्रेते असतील, फूल विक्रेते असतील किंवा सर्वच क्षेत्रामध्ये जो करणारा जो व्यवसाय आहे, जो व्यावसायिक आहे, याबद्दल फार मोठ्या तक्रारी ह्या जनतेमधनं माझ्यापर्यंत त्या ठिकाणी आल्या. आपल्यासारख्या अनेक पत्रकारांनी सुद्धा यावर प्रशासनाचं लक्ष वेधण्याकरता बातम्या सुद्धा त्या निमित्ताने केल्या. प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असेल, डिजिटल मीडियाच्या माध्यमातून असेल. आणि खरं तर कणकवली शहर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं एक सर्वात मोठं शहर आहे, एक व्यापारी केंद्र आहे. आणि त्यामुळे या शहराच्या जे नागरिक आहेत त्या नागरिकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. त्याचबरोबर या शहरावर ज्या जनतेचा वावर आहे, म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून असेल, व्यापाराच्या माध्यमातून असेल, धार्मिक स्थळांच्या माध्यमातून असेल किंवा इतर सगळ्याच माध्यमातून, आणि म्हणून त्याच्यावर असलेला कणकवली शहराची असलेली लोकसंख्या आणि त्याच्यावर असलेला कणकवलीच्या शहरावर असलेला जो सगळा ताण किंवा जो वावर, याच्यामुळे फार मोठी वाहतूक कोंडी होताना दिसते. फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी बेशिस्त संपूर्ण जो काय व्यापार मांडला जातो, बाजार मांडला जातो, हा सगळा त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे. आणि म्हणून तुमच्या माध्यमातून नेमकं नगरपालिका येणाऱ्या काही दिवसामध्ये कशा पद्धतीनं याच्यावर ॲक्शन घेणार आहे, याबाबतची एक पत्रकार परिषद व्हावी, आणि म्हणून ही पत्रकार परिषद आपल्या या निमित्तानं घेतलेली आहे. खरं तर मी या निमित्तानं माझ्या शहरामध्ये जे व्यवसाय करत आहेत, म्हणजे व्यापारी संघटना असेल किंवा सर्व फळं विक्रेते असतील, फुलं विक्रेते असतील, भाजी विक्रेते असतील, मत्स्य विक्रेते असतील किंवा जे संबंधित व्यापारी आहेत, या सगळ्यांना सांगू इच्छितो की मी 21 डिसेंबरला या शहराच्या नगराध्यक्षपदी त्या ठिकाणी जबाबदारी माझ्यावर आली. आणि आता डिसेंबर ते मे जवळजवळ 4 ते 5 महिन्याचा कालावधी हा त्या ठिकाणी म्हणजे मला वाटलं होतं की कुठंतरी या सगळ्याला कुठंतरी शिस्त येईल. प्रत्येकजण आपलं शहर एक स्वच्छ शहर, स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली किंवा एक आपली जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी त्या पद्धतीनं वागतील. पण हे असं कुठेही त्या ठिकाणी मला 4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी दिसलेलं नाही. खरं तर प्रत्येकाचा व्यापार व्हावा, गरिबीसाठी आज रोजगार नाही आहे, कुठंतरी स्वतःच्या व्यापारातनं, कष्टातनं त्या ठिकाणी कुटुंबाला आर्थिक चालना मिळवावी, ही भूमिका जरी असली तरी पण या शहराची शिस्त जी आहे ती त्या ठिकाणी बिघडता कामा नये. रोजगार हा त्या ठिकाणी मिळालाच पाहिजे किंवा तशा प्रकारचे पर्याय हे नगरपंचायतीनं या सगळ्या व्यावसायिकांना उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्याच्याही प्रयत्न त्या ठिकाणी माझे सुरू आहेत. पण आज एकंदरीत या बाबतीमध्ये पत्रकार परिषद घेत असताना मी जवळजवळ या शहरातली जी कणकवली शहराच्या ज्या हद्दी आहेत, म्हणजे शहर ज्या पद्धतीनं आहे त्या सगळ्या हद्दीमध्ये नेमकं कशा पद्धतीनं व्यापार चालतो, कशा पद्धतीनं वाहतूक कोंडी होते, किती वाहनांचा या शहरामध्ये त्या ठिकाणी ये जा होतो, किंवा किती 6 असणे रिक्षा आहेत, किती रिक्षा स्टँड आहेत, किती त्या ठिकाणी ट्रक, टेम्पो चालक, वाहतूक संघटना आहे, किंवा काय, म्हणजे संपूर्ण जी माहिती याबाबतची की जर या सगळ्याला जर शिस्त लावायची असेल तर पहिली पूर्ण शहराचा डाटा आपल्याजवळ असणं आवश्यक आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं गेली 4 महिने मी याच्यावर त्या ठिकाणी काम करतोय. माझे सगळे प्रशासन असेल, सगळे नगरसेवक नगरसेविका असतील आणि मी स्वतः, आणि त्या ठिकाणी सगळ्यांचंच मागणी आहे की याला कुठंतरी शिस्त त्या ठिकाणी लागली पाहिजे. आणि जे पादचारी आहेत किंवा जे या शहरातली जनता आहे किंवा या शहरावर अवलंबून असलेले लोक आहेत, यांना चांगल्या सोयीसुविधा या शहरामध्ये त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे. आणि म्हणून स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली अशा पद्धतीनं या पुढच्या काळामध्ये एक शिस्त लावण्याचा प्रयत्न सगळ्या व्यापाऱ्यांनाचं सहकार्य त्या ठिकाणी लागेल, कणकवलीवासियांचं त्या ठिकाणी सहकार्य लागेल. त्याचबरोबर पोलीस यंत्रणा असेल,
वाहतूक शाखा पोलीस यंत्रणा असेल, या सगळ्यांची सुद्धा मदत त्या निमित्तानं या सगळ्या याच्यामध्ये लागणार आहे. खरं तर लवकरात लवकर एक म्हणजे अतिक्रमण हटावची मोहीम असेल किंवा या सगळ्या व्यापाऱ्यांना शिस्त आणण्याच्या निमित्तानं पार्किंगच्या बाबतीमध्ये असेल, व्यापाराच्या बाबतीमध्ये एक हटाव मोहीम, अतिक्रमण हटाव किंवा हे सगळं जे काय फुटपाथवर असलेलं, गटारावर असलेले जे काय व्यापारी त्या ठिकाणी बसत आहेत किंवा ज्या पद्धतीनं संपूर्ण वाहतूक कोंडी होते किंवा या शहराला प्रत्येकाला त्या ठिकाणी या सगळ्याचा मनस्ताप त्या ठिकाणी होतो. कारण जर समजा आपण गाडी घेऊन जर कणकवली शहरामध्ये जर फेरफटका मारला तर आपल्याला जे अंतर 5 मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणी पार करू शकतो, त्याला जवळजवळ तास ते दीड 2 तास लागतात. ही परिस्थिती आजची त्या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आज सगळ्यात महत्त्वाचं की या शहरातले जे अशा प्रकारचे जे रस्ते आहेत ते आम्ही आयडेंटिफाय त्या ठिकाणी केलेले आहेत. म्हणजे नाका चौक ते कणकवली पोलीस स्टेशन, त्याचप्रमाणे नाका चौक ते आपल्या जानवली पुलापर्यंत दोन्ही बाजूने, त्याच पद्धतीनं नाका चौक ते श्रीधर नाईक किंवा गडनदी पूल आणि तसंच नाका चौक ते गडनदी पूल दोन्ही बाजूने, त्याच पद्धतीनं डीपी रोड या ठिकाणी सुद्धा फार मोठी वाहतूक कोंडी आणि गर्दी आहे. त्याचप्रमाणे बाजारपेठ, कणकवली शहरातली मुख्य बाजारपेठ आहे, कांबळे गल्ली आहे. त्याचप्रमाणे ढालकाटी ते अनिल देगवेकर यांचं दुकान यापर्यंत त्या ठिकाणी गर्दी आहे. आणि म्हणून असे सगळे ज्या जागा आहेत त्या आयडेंटिफाय केल्या. त्याचबरोबर जे उड्डाण पूल आहे कणकवलीचं ते गडनदी ते जानवली नदीपर्यंतच्या ज्या हद्दीमध्ये जे आहे उड्डाण पूल, त्या उड्डाण पूलची जागा सुद्धा आता नगरपालिकेच्या ताब्यामध्ये आलेली आहे. त्या ठिकाणची सुद्धा माहिती आम्ही यामध्ये गोळा केलेली आहे. जवळजवळ 44 पिलर हे या ब्रिजचे त्या ठिकाणी येत आहेत. आणि या 44 ब्रिजच्या खाली कशा पद्धतीनं दुकान किंवा फळ विक्रेते, भाजी विक्रेते, फुलं विक्रेते किंवा इतर दुकाने जी काय आहेत त्याबाबतची सगळी माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे. खरं तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की कणकवली शहर जवळजवळ 25-30 वर्षापूर्वी हे त्या मानाने छोटं शहर होतं. आणि त्यावेळी आपण फळ विक्रेत्यांना, भाजी विक्रेत्यांना, फूल विक्रेत्यांना एक नाक्यावर बसण्याची किंवा हायवेवर बसण्याची त्यावेळी आपण व्यवस्था केलेली होती. त्यावेळी ती संख्या फार कमी होती. पण आज या सगळ्या 44 ह्याच्या खाली, पिलरच्या खाली आज संपूर्ण दाटीवाटीनं त्या ठिकाणी काही ठिकाणी गाड्यांचं पार्किंग आहे, काही ठिकाणी 6 असणी 3 असणी रिक्षा आहे, काही ठिकाणी बंद अवस्थेत दुकान आहेत, काही ठिकाणी भाजी विक्रेते, फळ विक्रेते, फूल विक्रेते आहेत, तर काही ठिकाणी अनेक वेगवेगळी दुकानं त्या ठिकाणी मांडलेली गेलेली आहेत. आणि म्हणून याच्यावर आमच्या नगरपंचायतीचं नियोजन त्या ठिकाणी सुरू आहे. काही निधी आम्ही याच्यावर खर्च करतोय पहिल्या स्तरावर. आणि अनेक ठिकाणी त्या ब्रिज खालचा जो भाग आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या विकासाच्या संकल्पना त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्याच्या निविदा प्रक्रिया त्या ठिकाणी पूर्णत्वास आलेल्या आहेत. लवकरच त्या कामांचा शुभारंभ होऊन या भागामध्ये जी निधीची उपलब्धता आहे त्या निधीच्या उपलब्धतेप्रमाणे त्या ठिकाणी ते काम पूर्ण होणार आहे. खरं तर आम्ही लवकरच हटाव मोहीम त्या ठिकाणी घेतोय. एक ॲक्शन प्लॅन या सगळ्या गोष्टीवर एका दिवसाची हटाव मोहीम करून किंवा 2-3 दिवसाची हटाव मोहीम करून याच्यावर त्या ठिकाणी नियंत्रण होणार नाही. आणि म्हणून त्याच्यासाठी एक ॲक्शन प्लॅन आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आणि म्हणून कायमस्वरूपी हा प्रश्न कसा त्या ठिकाणी निकालात येईल हा विचार नगर पंचायतीचा या निमित्तानं आहे. खरं तर अनधिकृत जी पार्किंग्स आहेत त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी काय निर्णय करायचा, दंडात्मक कारवाई करायची की त्यांच्यावर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करायचे किंवा पोलीस वाहतूक विभागाच्या माध्यमातून अजून काही करता येईल का, हा सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. खरं तर पहिल्या टप्प्यामध्ये जे गटारावरील जे अतिक्रमण आहे, फुटपाथवरील जे अतिक्रमण आहे, हे अतिक्रमण त्या ठिकाणी काढण्यासंदर्भातली पावलं उचलली जातील.
त्याचबरोबर जो बाजार कर घेतला जातो की प्रत्येकाकडनं बाजार कर जवळजवळ गेली अनेक वर्ष प्रत्येकी 20 रुपये घेतले जातात आणि या 20 रुपयामध्ये जवळजवळ संपूर्ण जागा तो व्यावसायिक त्या ठिकाणी अडवतो आणि जसं काय नगरपालिकेची सगळीच जागा आपण विकत घेतली की काय अशा पद्धतीनं त्याचं वावरणं त्या सगळ्या संपूर्ण याच्यामध्ये असतं. त्यामुळे एक जागेच्या बाबतीतले एक धोरण सुद्धा जर त्या ठिकाणी हा सगळा तात्पुरती भूमिका असेल कारण आपण पर्याय पण देण्याच्या प्रयत्नात आहोत आणि म्हणून त्या ठिकाणी जी जागा वाटप केली जाईल त्याचा एक अंदाज एक अंतर किंवा किती जागा द्यावी प्रत्येक एखाद्या व्यावसायिकाला किती 4 टोपल्या भाजी लावायचा किंवा काय किती एरिया द्यावं त्या पद्धतीनं आता बाजार कर वसुली आकारणी आपण त्या ठिकाणी करू. आणि त्याचबरोबर जे ROW आहे नॅशनल हायवेची म्हणजे पुलाखालची जागा ही नगरपंचायतच्या मालकीची झालेली आहे पण ROW ही अजूनही नॅशनल हायवेच्या मालकीची आहे आणि म्हणून त्याच्यावर त्या जागेमध्ये सुद्धा अनेक उद्योग व्यवसाय त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि ते वाहतूक कोंडी त्या ठिकाणी करतायत एक शहराला एक त्या ठिकाणी बेशिस्त आणतायत आणि म्हणून त्याच्यावर सुद्धा त्या बाबतीत सुद्धा कडक एक धोरण नगरपालिकेचं की त्याबाबत कशा पद्धतीनं भविष्यामध्ये आपण निर्णय करणार. कारण ROW मध्ये मला माहिती आहे की नॅशनल हायवेने जेव्हा रस्ता केला तेव्हा सगळ्या जागा संपादित केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या जमीन मालकांना त्याचे पैसे त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि म्हणून ROW ही लाईन नॅशनल हायवेची आहे आणि म्हणून ती जर ROW जर लाईन त्या ठिकाणी त्याची लाईन जर घातली गेली आणि त्याच्यामध्ये कुठंतरी रस्त्याचं पण रुंदीकरण होईल एखादा फुटपाथ सुद्धा त्या ठिकाणी वाढवता येईल आणि शहराला एक चांगला रस्ता त्या ठिकाणी मिळू शकतो आणि म्हणून तसे सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी आहेत. खरं तर या जिल्ह्यात म्हणजे कणकवली शहरामध्ये जे व्यापारी येतात ज्यावेळी मंगळवारी आठवडा बाजार असतो किंवा इतर दिवशी हे त्या ठिकाणी कोल्हापूर असेल बेळगाव असेल राधानगरी असेल सांगली असेल किंवा जिल्ह्यातील असेल हे सगळे व्यापारी त्या ठिकाणी येतात आणि मिळेल त्या ठिकाणी आपली वाहनं उभी करून आपल्या व्यवसायाला त्या ठिकाणी सुरुवात करतात. ते सुद्धा चुकीच्या पद्धतीनं आहे त्याची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतली आहे. असे एकूण किती व्यापारी शहरामध्ये येतात मंगळवारीच्या दिवशी आणि इतर दिवशी याचं पण त्या ठिकाणी नियोजन केलं आहे आणि त्यांना सुद्धा त्या ठिकाणी एक शिस्त त्या निमित्तानं आम्ही लावणार आहोत. आणि या सगळ्यामध्ये व्यापारी संघटनेला आणि कणकवली शहरवासियांना या निमित्तानं आणि त्या सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेतलं जाईल. खरं तर आज जी वाहतूक कोंडी होती याच्यामध्ये जे नवं धोरण आहे CNG पेट्रोल पंप हे जे आलेले आहे खरं तर CNG ही सध्याच्या इंधन तुटवड्यामध्ये गरज आहे पण तरी सुद्धा ज्यांच्याकडे ही जबाबदारी आहे त्यांच्या व्यवस्थापकांनी एक शिस्त या व्यवसायाच्या निमित्तानं लावून घेतली पाहिजे की ज्या पद्धतीनं आज आपण बघितलं की सह्याद्री हॉटेलच्या समोर ज्या लक्झरी बस स्टँड आहेत त्या रस्त्यावर त्या ठिकाणी लावल्या जातात त्यांनी त्या व्यवस्थित लावाव्यात जेणेकरून याच्या रहदारीवर किंवा वाहतुकीवर कुठलाही परिणाम त्या ठिकाणी होता कामा नये. STच्या सुद्धा दैनंदिन गाड्या ज्या तालुक्याच्या स्तरावर किंवा जिल्हा स्तरावर किंवा राज्य स्तरावर जात असतात त्यांच्यामुळे सुद्धा फार मोठी कोंडी त्या ठिकाणी ये जाच्या आउट आणि इनच्या मधनं त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात होते. आणि पेट्रोल पंप आणि CNG याच्यामुळे सुद्धा आज आपण बघितलं की फार मोठी म्हणजे 2-2 लाईन आधीच त्या ठिकाणी उड्डाण पुलाच्या खालचा रस्ता हा अरुंद आहे आणि त्याच्यामध्ये परत अशा पद्धतीने लावल्यामुळे जवळजवळ ट्रॅफिकची वाहतूकची फार मोठी कोंडी त्या ठिकाणी होते. आणि म्हणून वाहतूक कोंडी कोणाकोणामुळे होते याचा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही अभ्यास करतोय. म्हणजे रिक्षा स्टँड असेल ST स्टँड असेल लक्झरी बस स्टँड असतील CNG पेट्रोल पंप असेल साहसनी रिक्षा असतील ट्रक टेम्पो च्या संदर्भ ते असतील वाहतूक व्यवस्थावाले त्याचबरोबर DP रोड याच्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी आहे. खरं तर आता सुट्टीचा काळ आहे सुट्टीचा हंगाम आहे. एप्रिल-मेच्या दरम्यान फार मोठ्या प्रमाणात मुंबईतले आपले चाकरमानी किंवा पर्यटक हे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येतात आणि तेही त्या ठिकाणी म्हणजे वाटेल तिथं त्या ठिकाणी गाडी पार्क करतात आणि तिथूनच मग बाजार किंवा काही ना काही व्यापार खरेदी करण्याच्या संदर्भामध्ये गाड्या तिथेच लावतात आणि फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आणि त्यामुळे जिल्ह्यातील वाहतूक गाड्या चालवणारे लोक
जिल्हा अंतर्गत असतील, जिल्ह्याच्या बाहेर असतील, यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. आणि दुचाकी जी मोटरसायकल वाहन आहे, दुचाकी, ह्या सुद्धा प्रत्येकानं आता आपल्याला स्वतःला शिस्त लावून घेण्याची गरज आहे. दुकानदाराचं दुकान हे बाहेर असतं, त्याच्या बाहेर परत ती दुचाकी मोटरसायकल लावली जाते आणि या सगळ्या याच्यामध्ये पूर्ण रस्ता हा त्या ठिकाणी पूर्ण रस्त्याची त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्याचबरोबर बेशिस्त जे वाहन पार्क करणार आहेत यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतोय. म्हणजे उड्डाणपुलाखाली उभी केलेली वाहनं असतील आणि जिल्हा वाहतूक शाखे, खरं तर मी कणकवली सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस यांनी सुद्धा त्या ठिकाणी एक पोलीस देऊन आता कणकवली शहराचं काम होणार नाही. जवळजवळ 4 ट्रॅफिक पोलिसांची गरज किंवा होमगार्ड अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही मनुष्यबळ लागेल. नगरपंचायतीचे सुद्धा कर्मचारी त्यानिमित्तानं आठवडा बाजार म्हणून मंगळवारी ज्यावेळी असणार त्यावेळी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ते करावं लागेल. आणि म्हणून त्याच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणजे फुटपाथवर लावलेली दुकानं, गटारावर लावलेली दुकानं ही सुद्धा त्या ठिकाणी हटवण्याची भूमिका आहे. आणि बाजार करामध्ये, वसुली करामध्ये त्या ठिकाणी दरवाढ ही म्हणजे जी आम्ही 20 रुपयाची पावती करतोय त्याच्यावर त्या ठिकाणी लवकरात लवकर दरवाढ केली जाईल. आणि जास्तीचं उत्पन्न नगरपंचायतीचं कसं त्या ठिकाणी वाढेल हा एक प्रयत्न होणार आहे. पण त्याचबरोबर आपण पर्याय काय त्या ठिकाणी देणार आहोत, तर जो गावठी बाजार जो पूर्वी कणकवली शहरात सुरू असायचा या संदर्भामध्ये दर गुरुवारी कणकवली शहरामध्ये आपण गावठी बाजार सुरू करणार आहोत. त्याच्या जागा निश्चितीचं काम सुरू आहे. जे माझ्या कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागातनं किंवा शहरातील जे गावठी बाजार करणारे व्यावसायिक आहेत, व्यापारी आहेत, यांना त्या ठिकाणी तशा प्रकारच्या सुविधा देऊन एक जागा निर्माण करून एक गुरुवारी, कारण व्यापारी संघटनांची मी चर्चा याबाबत केलेली आहे की मंगळवारी आपला बाजार असतो, त्यामुळे गुरुवार हा एक योग्य वार आहे. त्या ठिकाणी गावठी बाजार या कणकवली शहरात आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. तिचं जागेची सुद्धा निश्चिती सुरू आहे. शहरामधले माझ्या मते जे बॅडमिंटन कोर्ट सुरू आहे भालचंद्र महाराज आश्रम मंदिरात त्या भागामध्ये म्हणजे सगळीच व्यवस्था आहे. प्रसाधनगृह सुद्धा एक सुसज्ज स्थितीमध्ये आहे आणि जर त्या ठिकाणी जर व्यवस्था झाली तर तो एक बाजाराचा मागचा भाग आहे आणि लोकांना सोयीचा आहे, तर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. आणि म्हणून त्याबाबत सुद्धा तो गुरुवारी सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर भाजी मार्केटचं आरक्षण DP रोडवरचं हे जे आरक्षण आहे हे पूर्णत्वास आलेलं आहे. फक्त त्याच्या ज्या सगळ्या कायदेशीर प्रक्रिया आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या जातील आणि त्या ठिकाणी ते DP रोडवरचं जे भाजी मार्केट आहे हे त्या ठिकाणी सुरू केलं जाईल. त्याचबरोबर जुनं भाजी मार्केट जे नाका चौकामध्ये आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे म्हापसेकर मेडिकल दुकान आहे बघ, ही इमारत फार जुनी झालेली आहे. तिथं सुद्धा अनधिकृत सगळं बांधकाम गाळ्या आहेत. तर त्याबाबतचं सगळं तो पूर्ण अहवाल तयार करून त्या ठिकाणी सुद्धा एक भव्य व्यापारी संकुल कणकवली शहराचं त्या ठिकाणी होईल. अशा पद्धतीचा एक पर्याय, म्हणजे 2 पर्याय आता आपल्यासमोर येत आहेत. एक DP रोड त्या पूर्णत्वास होईल, जवळजवळ एक काही महिन्याचा कालावधी आहे. आणि जुनं भाजी मार्केट सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा त्या सगळ्या इमारत जुनी आहे ती निर्लक्षित केली जाईल. तिथली जी सगळी गाळ्या आहेत अनधिकृत किंवा अधिकृत यांची एक लिस्ट बनवून त्यांचं कसं पुनर्वसन करता येईल ते नव्या कमर्शियल याच्यामध्ये व्यापारी संकुलामध्ये याचाही त्या ठिकाणी प्रयत्न आहे. पण ती जागा पूर्णपणे क्लीन करून त्या ठिकाणी सुद्धा ही जे काही व्यापारी खाली बसत आहेत आमच्या उड्डाण पुलाच्या खाली त्याला सुद्धा त्या ठिकाणी पर्यायी जागा देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर या शहरामध्ये सिग्नल यंत्रणा ज्या ठिकाणी आवश्यक अशा जे रस्ते आहेत ज्या ठिकाणी सातत्यानं गर्दी असते, सातत्यानं वाहतूक कोंडी असते, तर त्या ठिकाणी कुठंतरी शहरवासियांना एक सिग्नल यंत्रणा ही सुद्धा त्या ठिकाणी आम्ही उभी करणार आहोत. आणि त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी सगळ्याच व्यापाऱ्यांवर त्या ठिकाणी तशा प्रकारची बैठक पण झालेली आहे व्यापाऱ्यांच्या बरोबर. आणि प्लास्टिक बंदी हा सुद्धा एक महत्त्वाचा निर्णय आपण त्या ठिकाणी करतोय. नगरपंचायतीच्या माध्यमातून आपण त्यांना आपली पिशव्या पुरवतोय सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यानंतर पिशवी तयार होणारी वेडिंग मशीन सुद्धा आपण त्या ठिकाणी शहरामध्ये उभारतोय.
आणि व्यापारी संघटनेशी चर्चा करत असताना व्यापारी संघटनेने पण स्वतः पुढाकार घेऊन आपणही तशा प्रकारच्या प्लास्टिक बंदीवरच्या कापडी पिशव्या आपणही त्या ठिकाणी लोकांना देणार आहोत, ग्राहकांना, अशा संदर्भातली एक भूमिका आहे. आणि 51 मायक्रोच्या संदर्भामध्ये जो निर्णय राज्य शासनाचा आहे त्या पद्धतीनं तो निर्णय अंमलबजावणी त्या ठिकाणी त्या निर्णयाची करणार आहोत प्लास्टिक बंदीच्या बाबतीमध्ये. त्याचबरोबर उड्डाण पुलाखाली जर या सगळ्या 44 पिलरच्या खाली ही सगळी व्यवस्था आहे, म्हणजे याच्यामध्ये याला कसं त्या ठिकाणी एक सुरक्षा भिंत किंवा एक बॅरिकेटिंग लावून पूर्ण त्या सगळ्या याचा जो नगरपंचायतीची जागा आहे ही नगरपंचायत ताब्यात घेण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे की जेणेकरून अशा पद्धतीचं त्या ठिकाणी काही म्हणजे अनधिकृत व्यावसायिक त्या ठिकाणी बसू नये आणि चांगल्या सेवा म्हणजे ज्याच्यामध्ये एखादं बॅडमिंटन कोर्ट असेल, एखादं फुटबॉल कोर्ट असेल, क्रिकेटचं कोर्ट असेल, ट्रॅक असेल एक रनिंगचा, म्हणजे अशा किंवा सुशोभीकरण असेल, या पद्धतीनं संपूर्ण या पूर्ण जो 1800 म्हणजे 1800चा जो ब्रिज आहे संपूर्ण त्या 1800च्या ब्रिजमध्ये निधीच्या उपलब्धतेनुसार त्या पद्धतीनं येत्या 5 वर्षामध्ये पूर्ण बॅरिकेटिंग करून पूर्ण त्या ठिकाणी आम्ही तो ब्रिज पूर्ण विकसित करणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे अशा पद्धतीचे जी काय म्हणजे व्यापार दिसतोय किंवा ज्याला बेशिस्तपणा दिसतो तो दिसणार नाही. प्रसाधनगृह चांगली असतील त्या ठिकाणी आणि एक चांगल्या पद्धतीचं सुशोभीकरण हे पूर्ण ब्रिजच्या खाली येत्या 5 वर्षामध्ये निधीच्या उपलब्धतेनुसार करणार आहोत. आता त्याची सुरुवात झालेली आहे. काही कामं या शहरामध्ये हाती घेतलेली आहे टप्प्याटप्प्यानं. म्हणजे श्रीधर नाईक चौकापासून याचं काम त्या ठिकाणी सुरू होईल आणि ज्या जागा आपल्याला संपूर्ण जागा त्या ठिकाणी बॅरिकेटिंग करून पूर्णपणे त्या ठिकाणी ताब्यात आम्ही घेणार आहोत. खरं तर म्हणजे नगरपालिकेनं पूर्ण 44 पिलरचा पूर्ण अभ्यास त्या ठिकाणी केलेला आहे आणि 2 पिलर मागे 1 कर्मचारी नगरपालिकेचा अशा पद्धतीनं याचं नियोजन केलेलं आहे. आणि आजची परिस्थिती काय, किती त्या ठिकाणी व्यापारी बसत आहेत, किती दुकानं बंद आहेत, कशा कशा प्रकारचा व्यवसाय होतोय, कुठं त्या ठिकाणी पार्किंग आहे, कुठं त्या ठिकाणी म्हणजे गेले अनेक दिवस पावसाळा आला की गाड्या लावून ठेवतात किंवा आपल्या सगळ्या गाड्या आणून त्या ब्रिजच्या खाली लावल्या जातात. या सगळ्यावर त्या ठिकाणी आम्ही निर्णय करत आहोत. खरं तर गेली 4 महिने डिसेंबरपासून नगराध्यक्ष झाल्यापासून ही जबाबदारी खरी तर माझी होती, पण हे सगळं करत असताना कणकवलीकरांचं सहकार्य मला तेवढं आवश्यक आहे, व्यापाऱ्यांचं सहकार्य आवश्यक आहे. कारण आपण कणकवली शहराला एक शिस्त आणण्याचा प्रयत्न करतो. कणकवली शहराला एक सुंदर कणकवली, एक स्वच्छ कणकवली आणि एक कणकवली जिल्ह्यातलं एक महत्त्वाचं व्यापारी केंद्र म्हणून या आणि त्याचबरोबर जनतेला कुठलाही त्रास वाहतूक कोंडीचा त्या सगळ्या व्यापाऱ्यांचा त्या ठिकाणी होता कामा नये ही भूमिका याच्यामधली त्या ठिकाणी आहे. थोडंसं म्हणजे याच्यामधनं काही हे निर्णय कदाचित थोडेसे कडू आहेत, कदाचित माणसं तुटतील, पण कुठंतरी कणकवली शहराला शिस्त त्या ठिकाणी लागेल आणि म्हणून कोणीही त्या ठिकाणी प्रतिष्ठा न करता कणकवलीच्या शिस्तीसाठी कणकवली स्वच्छ कणकवली, सुंदर कणकवली आणि आपली कणकवली आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर प्रत्येकजण आपण आपल्या घरात त्या ठिकाणी घाण करतो का, आपल्या घरामध्ये आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो ना, म्हणजे प्रत्येकानं कणकवली हे आपलं घर आहे आणि म्हणून या घराची कणकवली शहराची संपूर्ण स्वच्छता ही प्रत्येकानं आपलं घर आहे असं समजून त्या ठिकाणी जर ही जबाबदारी म्हणून त्या ठिकाणी काम केलं तर कणकवली नगरपालिकेला तशा पद्धतीचे कायदे किंवा जाचक काही कर किंवा असे लावण्याची गरज येणार नाही. पण ही ज्यावेळी जबाबदारी कोण स्वीकारत नाही, प्रत्येकानं त्या ठिकाणी या कणकवली शहराचा फक्त कसा उपयोग आपल्या व्यक्तिगत फायद्यासाठी करता येईल हाच विचार ठेवून जर त्या ठिकाणी काम जर करत असेल तर हे चालणार नाही. आणि म्हणून शहर हे सगळ्यांचं आहे आणि ही सगळ्यांची जबाबदारी, सामूहिक जबाबदारी आहे. आणि म्हणून या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे काही कडवट निर्णय घेत असताना मग काही माणसं तोडली जातील, पण कुठंतरी कणकवली शहराला एक चांगली शिस्त हा त्या ठिकाणी लावण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि म्हणून याच्यामध्ये प्रशासनाचं पण सहकार्य लागेल, कणकवली शहरवासियांचं पण सहकार्य लागेल आणि या शहरावर जे अवलंबून आहेत
इतर तालुक्यातले लोक असतील, जिल्ह्यातले लोक असतील किंवा परजिल्ह्यातले लोक असतील किंवा पर्यटक असतील, या सगळ्यांनी त्या ठिकाणी कणकवली शहराच्या या म्हणजे सौंदर्यीकरणाकरता, स्वच्छ कणकवली सुंदर कणकवली याच्याकरता कणकवलीच्या प्रशासनाला, नगरपालिकेला सहकार्य सगळ्यांनी करावं ही अपेक्षा या निमित्तानं आहे. आणि म्हणून हे सगळे निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेतो. खरं तर म्हणजे ही आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्या व्यापाऱ्यांना, व्यावसायिकांना ह्या निमित्तानं ही एक सूचना आहे की अशा पद्धतीनं येणाऱ्या दिवसामध्ये नगरपालिका निर्णय करणार आहे. आणि म्हणून तशा पद्धतीनं आपण आपल्या स्वतःमध्ये ही शिस्त आणा, ही जबाबदारी समजा. आणि जिथं जिथं तुम्हाला काय अडचण असेल, काय योग्य अयोग्यमध्ये, त्या ठिकाणी आपण चर्चा, सुसंवाद करून त्या ठिकाणी आपण निर्णय करू. पण कुठेही त्या ठिकाणी या चुकीच्या गोष्टीला पाठीशी घालणार नाही. कुठंतरी सगळ्यांनी त्या ठिकाणी सहकार्य करावं ही अशा प्रकारचं आव्हान त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या कणकवलीतील शहरवासियांना, सर्व व्यापाऱ्यांना, या संबंधित सगळ्या लोकांना त्या निमित्तानं मी हे आवाहन करत आहे की कणकवली नगरपालिकेला या निमित्तानं आपण सर्वांनी सहकार्य करावं.